ORF मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वागत करते. टर्निंग द टाइड इज मुंबई रेडी फॉर द नेक्स्ट वेव्ह या अहवालाचं प्रकाशन आणि कोविड विषयी चर्चेसाठी आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी तुमचे खूप आभारी आहे आदित्यजी. हा अहवाल 6 तज्ञांनी विक्रमी 60 दिवसांमध्ये पूर्ण केला असून त्यामध्ये 2 कोविडच्या लाटेनंतर मुंबईने काय धडा घेतला आणि काय सुधारणा केल्या ह्यावर सविस्तर चर्चा आहे. तसेच तिसरी लाट आलीच तर मुंबईची सुसज्जता किंवा तयारी ह्याविषयी सुद्धा आम्ही लिहिलेलं आहे. तर आदित्यजी, मी पहिल्या प्रश्नाकडे येते. मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या कमी होत असून आत्ता करोनाची दुसरी लाट ओसरत आहे असे तज्ज्ञ आम्हाला सांगतात. करोनाचा फेरा टाळण्यासाठी मुंबई सज्ज आहे का? करोनाची दुसरी लाट संपलीये आणि तिसरी लाट अपेक्षित आहे असं म्हणतात. हे खरं आहे का? हे आपण टाळू शकतो का? मला वाटतं अजूनही आपण बघत आहात की ठिकठेल आत्तापर्यंत संपत आलेली आहे. म्हणजे आपली कोरोनाची लाट खरं तर सुरू झालेली फेब्रुवारी मार्चच्या आसपास आणि आता कुठेतरी आपले आकडे 400, 350, 400 ह्या घरात खेळत आहेत. लाट संपली का अजून आपल्याला ते सांगू नाही शकत, कारण ही लाट जी आहे, जे काही आपण निर्बंध आणलेले त्याच्यामुळे ती कमी होऊ शकलेली आहे, जिथे आपला कॉन्टॅक्ट कमी झालेला आहे. पण अर्थात पुढे जात असताना ही तिसरी लाट कधी येईल, कशी येईल, नक्की कुठच्या डेमोग्राफीला अफेक्ट करेल, कुठच्या वयोगटाला अफेक्ट करेल, कसं अफेक्ट करेल, मला वाटतं ह्याचा खरं तर विचार करणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यावर अभ्यास पण चालू आहे. आपण जागतिक जर ट्रेंड्स बघितले तर मध्यंतरी UK, USA वगैरे ह्या काही देशांमध्ये 0पर्यंतच्या केसेस गेलेल्या. वॅक्सिनेशन पण खूप जोरात चालू आहे, पण आता परत त्यांच्या केसेस 40-42 हजारच्या घरात गेलेल्या आहेत. तर अर्थात काळजीपूर्वकच पुढची पाऊल टाकणं मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे, कारण आता तरी लोकांचे जीव वाचवणं खूप गरजेचं आहे. आपण बघितलं असेल जी सगळ्यांची धावपळ थोडी झाली दुसऱ्या लाटेच्या दरम्यान देशभरात आपण बघत होतात कसं एक हाहाकार झालेला सगळीकडे, की कोविड सगळीकडेच होतं आणि घरोघरी गेलेलं. ते जर आपल्याला चुकवायचं असेल, तिसऱ्या लाटेचा इम्पॅक्ट कमी ठेवायचा असेल, तर आपल्याला खरोखर काळजी घेऊनच पुढे चालणं हे खूप गरजेचं आहे. तर आदित्यजी, ह्याला जोडून असा एक प्रश्न आहे की लोक म्हणतात की बघा आता दिल्लीमध्ये सगळं ओपन अप होतंय किंवा तिकडे चित्रपटगृह सुद्धा उघडलेले आहेत 50%नी, जे आपण पण केलेलं पहिल्या लाटेनंतर. आणि की मुंबईचा अप्रोच थोडासा असा म्हणजे आपण सावध राहूनच सगळं करतोय. ह्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि हा एक कॅल्क्युलेटेड अप्रोच आहे का तुमचा? नक्कीच. म्हणजे ह्याच्यात जर आपण बघितलं असेल आपलं मुंबई आणि दिल्लीचा फरक बघितला तर दिल्लीच्या केसेस चढल्या पण लवकर आणि उतरल्या पण लवकर. कदाचित तिकडचा स्ट्रेन वेगळा असू शकतो. काही डॉक्टर्स म्हणतात तिकडे अल्फा स्ट्रेन आहे, आपल्याकडे डेल्टा आहे. डेल्टाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. कदाचित आपण इथून खरोखर जीन टेस्टिंग वगैरे करतोय, जेन्युइन रिपोर्ट्स देतोय म्हणून पण असू शकतं. पण नक्कीच एक गोष्ट आहे की आपल्याला आपल्या सगळ्या जनतेची काळजी आहे आणि असं आहे की आपण तिसऱ्या लाटेची तयारी करत असताना आणि आपण हळूहळू जे निर्बंध उठवत आहोत ते करत असताना बेड कॅपॅसिटी, बेडची क्षमता आपण वाढवतोय, ऑक्सिजन चे केंद्र आपण वाढवतोय, औषधोपचार आपण वाढवत आहोत. पण हे सगळं होत असताना आणि लसीकरण पण सुरू आहे. पण हे सगळं होत असताना बेड्स आपण एवढ्यासाठी नाही वाढवत आहे की लवकरात लवकर जास्तीत जास्त लोक त्या बेड्सवर जावे. हीच अपेक्षा आहे की कमीत कमी लोकांना ती बेड्सची गरज पडो आणि म्हणून हळूहळू काळजीपूर्वक आपल्याला ही पावलं उचलायला लागतील. काही वेळेला काही सरकार थोडी बिनधास्त असू शकतात, ते त्यांचा एक पर्स्पेक्टिव्ह असतो. आपला थोडा कॉन्झर्वेटिव्ह व्ह्यू आहे, कारण आपला आकडा पण जास्ती आहे. आपण सगळे आकडे दाखवतोय. आपण पारदर्शकतेच्या नुसार काम करतोय आणि आपले जे काही सत्य परिस्थिती ती लोकांसमोर आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून जे काही सतत अपील करत आलेले आहेत लोकांसाठी, ते त्यांच्या स्वतःच्या जीवासाठी आहेत, लोकांच्या चांगल्या जगण्यासाठी आहेत. आपण हीच प्रार्थना करू की तिसरी लाट ही आपल्या देशात येऊच नाही. तरी देखील आता जी काही सत्य परिस्थिती आहे, ती पण आपल्याला नाकारून चालणार नाही, डोळे बंद करून चालणार नाही. बरोबर आहे आदित्यजी. आता ह्याच प्रश्नाला मी पुढे हे करते नेते आणि एक विचारते की आता आपण व्हॅक्सिनेशन फिगर्स बघितले तर महाराष्ट्राचे व्हॅक्सिनेशन फिगर्स खूपच बाकी स्टेट्सपेक्षा खूप चांगले आहेत किंवा मुंबईमध्ये पण आपण साधारण मला वाटतं 65 लाख लोक ऑलरेडी त्यांचे व्हॅक्सिनेशन झालेले आहेत. पण जेव्हा आपण मुंबईचं प्लॅनिंग करताय तेव्हा
MMRचा अप्रोच धरून तुमचा कसा विचार आहे? कारण आमच्या अहवालात आम्ही एक मुंबई प्लस प्लॅनबद्दल म्हणजे एक चॅप्टर केलेला आहे. त्याच्यात आम्ही असं म्हटलंय, की जर का आपल्याला मुंबई परत म्हणजे मुंबईची परत आपल्याला जागेवर आणायची असेल असं म्हणता येईल, तर आपल्याला एक इंटिग्रेटेड प्लॅन ज्याच्यात वाहतूक, आर्थिक, आरोग्य विषयक हे सगळ्या सुधारणा MMRच्या दृष्टीने करायला लागतील. तर ह्याबद्दल तुमचा कसा अप्रोच आहे MMR नाही, अप्रोच? लसीकरण तर आपल्याकडे जास्तीत जास्त सुरू आहे. जसे आपल्याकडे लसी उपलब्ध होतात, मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये असेल किंवा केंद्राकडून आपल्याकडे जो साठा येतो, आपली तयारी आहे, क्षमता आहे 15 लाख प्रतिदिन करण्याची. आपल्याकडे आपण बघितलं असेल 2-3दा रेकॉर्ड्स पण केले आपण. एकदा 5 लाख, मग 8 लाख, 8.5 लाखापर्यंत पोहोचू शकलो आपण. हे सगळं होत असताना आपल्याला लसी जशा उपलब्ध होतात तसं आपण लसीकरण करतोय. काल परवाकडेच आपण मला वाटतं पहिलं आणि एकमेव राज्य आहोत ज्यांनी पूर्ण व्हॅक्सिनेट करणारं आपल्याकडे 1 कोटी लोक आहेत. पूर्ण व्हॅक्सिनेट झालेले म्हणजे 2 डोस ज्यांचे झालेले आहेत. पण हे सगळं होत असताना अर्थात जो आपण एक विचार मांडलेला आहे मुंबई प्लसचा तो खूप महत्त्वाचा आहेच आणि हा मला पहिल्या दिवसापासून जाणवतोय, लॉकडाऊनच्या पहिल्या लाटेपासून जाणवतोय. कारण आपले खूप लोकं जे इकडच्या मुंबईच्या हॉस्पिटल्समध्ये असतात, काम करतात किंवा आपल्यासोबत इथे कामं करतात, ते MMR रिजनमधून येणार. मग कोण वसई विरार असेल, कोण पालघर असेल, कोण अंबरनाथ असेल, भिवंडी असेल, बदलापूर असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणा, नवी मुंबई इथून सगळी ही लोकं आपली येणारी आहेत. इथे मुंबई आणि महाराष्ट्रात लोकांची सेवा करणारी आहेत आणि ह्यांच्यासाठी अर्थात जेव्हा आपण बोलतो, जेव्हा डिस्ट्रिक्ट बॉर्डर्स बंद करायचे होते त्यांच्यासाठी आपल्याला सगळे हे जे काही इसेन्शियल सर्व्हिसेस आहेत, ट्रेन्स असतील, बसेस असतील ह्यांना उपलब्ध करून द्यायला लागले. अर्थात ही इंटरॅक्टिव्हिटी जी आहे म्हणून आपण बघत होतो मार्च 2020 ते साधारण नोव्हेंबर 2020 जी पॉझिटिव्हिटी वाढत आणि कमी होत होती ती साधारण ह्याच भागामध्ये खेळत होती. कुठे वर गेलं बरोबर. म्हणजे ठाण्यामध्ये आकडे वर आले की बाजूचे आकडे वरती यायचे, कुठे ठाण्यात कमी झाले की करेक्ट. मुंबईत कमी व्हायचे. तर हे रोटेशनवर होतं. आणि अर्थात आपल्याला पूर्णपणे जे आपले MMR रिजन्स आहेत किंवा म्हणजे MMR असेल, PMR असेल, NMR असेल, ह्या सगळ्या रिजनला पकडूनच काम करणं गरजेचं आहे. कारण इथेच मॅक्सिमम आपल्याला जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटी दिसते. रहदारी असेल, वाहतूक असेल, बिझनेस असेल, हे सगळंच आहे. आणि मला वाटतं ह्या क्षेत्रात जर आपण कंट्रोल करू शकलो आणि कोविडचे जे काही निर्बंध आपण लावलेले आहेत किंबहुना आपण ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुम्ही मास्क घाला, हात स्वच्छ ठेवा, इथे पॉप्युलेशन डेन्सिटी पण हाय आहे आणि लोकांची इंटरॅक्टिव्हिटी पण तेवढीच आहे. तर मला वाटतं इथे बरोबर आहे. काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि आपण आता आपण जेव्हा MMR बद्दल बोलतोय त्याच्या थोडं पलीकडे जाऊन आपण जर का स्थलांतरित लोकांबद्दल जे आपल्या राज्याच्या आतनं येतात मुंबईत किंवा इव्हन पुण्यामध्ये किंवा इव्हन नागपूरमध्ये ह्या मेट्रोपॉलिटन शहरातनं किंवा जे बाहेरून पण येतात बाहेरच्या राज्यातनं. आपण बघितलं मागच्या वर्षी की हे सगळे म्हणजे जेव्हा कोविड पहिल्यांदा आलं तेव्हा हे सगळे सगळ्यांनी आपल्या गावाकडे धाव घेतली. सरकार म्हणून तुम्ही वाहतूक, अन्न, निवारा सगळ्याची म्हणजे मदत केली. परंतु हा प्रश्न थोडा मोठा आहे आणि आम्ही जेव्हा ह्या खूप लोकांशी आम्ही बोललो तेव्हा एकतर त्यांचं असं म्हणणं होतं, की आमचं रजिस्ट्रेशनच होत नाही, नोंदणीच होत नाही. इंटरस्टेट आणि इंटर डिस्ट्रिक्ट हेल्थ पोर्टेबिलिटी आमच्या आरोग्याचं आमच्याकडे काही रेकॉर्ड्सच नसतात आणि म्हणून इथून तिथे जेव्हा आम्ही जातो तेव्हा आमचं सगळंच म्हणजे आरोग्यविषयी तर सगळंच विस्कळीत होतं आणि घरांचा प्रश्न हा तर खूपच मोठा आहे. तर ह्याच्याविषयी एक काही इंटिग्रेटेड पॉलिसी, सिटी पॉलिसी मुंबई तर एक मोठं शहर आहे जिथे सगळ्यात जास्त मायग्रंट्स मुंबईमध्ये येतात किंवा स्थलांतरित लोक. तर काही एक सिटी मायग्रंट पॉलिसी बनवायची आवश्यकता आहे का? तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं ह्याचा विचार थोडा देश पातळीवर होणं गरजेचं आहे. जे परराज्यातून इथे कामगार येतात किंवा आपल्या राज्यातले वेगवेगळ्या जिल्ह्यात जातात काम करायला. जसं आपण उल्लेख केला ऊसतोड कामगारांचा असेल किंवा काय. खूप वेळा असं असतं की हे सगळी मंडळी कोणी रजिस्ट्रेशन जसं आपण सांगतात कुठच्याही रेकॉर्डवर नसतात. कुठच्या परिस्थितीत काम करतात हे देखील आपल्याला माहिती नसतं. म्हणजे परवाकडे जर आपण बघितलं वरळीत जो ऍक्सिडेंट झाला, 2 लोकांच्या लिफ्टमध्ये 6 लोकं गेलेले. त्यांनी हेल्मेट्स घातले की नव्हते, स्टीलचे किती करेक्ट. रॉड वरती नेले. तर ह्या काही गोष्टी म्हणजे ज्या वर्क कंडिशन्स पण त्यांच्या आहेत. कुठच्या बरोबर. फॅक्टरीमध्ये कामं करतात, कशी करतात, काही ठिकाणी जे सेफ्टी मेजर्स घेणं गरजेचं असतं ते त्यांना लागू आहे की नाहीये, तिकडचे कॉन्ट्रॅक्टर कसं यांच्याकडून कामं करून घेतात, लेबर लॉज यांच्यावर काही लागू आहेत की नाही, किती बरोबर. तास कामं करतात, ह्या काही गोष्टी म्हणजे तुम्ही बघाल ते बिचारे खूप वेळा अंडर नरिश पण असतात.
बरोबर. ह्या काही गोष्टींवर अर्थात मोठा विचार होणं गरजेचं आहेच. पण जेव्हा कोविडमध्ये पण आपण बघत होतो, हो. मार्चच्या आसपास, जनता कर्फ्यूच्या आसपास आम्ही सतत केंद्र सरकारबरोबर बोलत होतो, की ह्यांच्यासाठी ट्रेन्स वाढवून देणं गरजेचं आहे. पण करेक्ट. जनता कर्फ्यू नंतर आपल्याकडे लॉकडाऊन आला, 1 मे पर्यंत चालला. त्या पूर्ण कालावधीत आपण सगळ्यांसाठी मायग्रंट लेबर कॅम्प्स केले. मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय, सतत आम्ही सगळे अपील करत होतो, की कृपा करून तुम्ही चालत नका जाऊ. काही-काही लोकं तर ते बरोबर आहे. तेलाच्या, पाण्याच्या, दुधाच्या टँकरमधून पण जात हो, होते. हो, आणि मनात एवढी भीती होती, म्हणजे आपल्याला देखील भीती होती. आपण एवढं हो. सुशिक्षित असतो बरोबर, स्वतः देखील, तरी देखील आपण बघत असतो, बरोबर. की आपल्याला खिडकी उघडायला भीती वाटत होती. तर हे बरोबर आहे. शेतकरी मंडळी म्हणजे यांचा पूर्ण परिवार, आई-वडील, सगळी हो, फॅमिली सोडून आलेले होते. तर पॅनिक होणं म्हणजे ते अर्थात साहजिक आहे, नैसर्गिक आहे. हं. पण तरी देखील आपण पूर्ण त्या कालावधीत ह्या सगळ्यांसाठी मायग्रंट लेबर कॅम्प्स उभारले. त्यांना 3 वेळचं जेवण देऊ शकलो आपण. काही-काही ठिकाणी योगा, काही-काही ठिकाणी हेल्थ चेकअप, चष्मे वगैरे हे सगळं करू शकलो. काही-काही ठिकाणी मेंटल काउन्सिलिंग पण केलं. कारण ह्यांच्यात भीती खूप होती, की माझं नोकरी येस. राहणार की जाणार? कोविड म्हणजे नक्की काय? काही-काही बरोबर. जणांना माहिती होतं, काही-काही जणांना माहिती नव्हतं. पण आता पुढे जात असताना ह्यांचं व्हॅक्सिनेशन कसं होणार? आणि जसं मी सांगितलं, की हं. लेबर लॉज आपले तर देशात बदलत आहेत. पण ह्या लेबर लॉजचा खरोखर ह्या लेबरला काय फायदा आहे, की आपण एकाच दृष्टिकोनातून बघत करेक्ट. असतो. हा देखील विचार करण्याची गोष्ट आहे. ही मोठी विचार करण्याची गोष्ट आहे. आपण आता स्थलांतरित लोकांबद्दल बोलतोय, तर अजूनही म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन मला जरा जे आपले आशा कर्मचारी आहेत, जे अदृश्य पणे काम करणारी जी लोकं आहेत, आपली फ्रंटलाईन वर्कर्स, आशा कर्मचारी म्हणा, स्मशानभूमीतील कार्यकर्ते म्हणा, सफाई कामगार म्हणा, या सगळ्या शेवटच्या फळीचे योद्धा जे आहेत, त्यांना तर ऑफकोर्स म्हणजे सरकारनी मदत केलीच आहे. काही दृष्ट्या. परंतु काही आशा वर्कर्सची किंवा काही कन्झर्व्हन्सी वर्कर्स किंवा सफाई कामगार यांच्याशी बोलताना आम्हाला असं जाणवलं, की त्यांचं असं म्हणणं आहे, की आम्हाला एक मोठं भक्कम कवच हवंय, अजून भक्कम कवच किंवा एक इंटिग्रेटेड प्रोटेक्शन पॉलिसी असेल, ज्याला आम्ही क्रोम हेल्मेट्स असं म्हणतोय. अ, ते असं काहीतरी सरकार ह्या गोष्टीबद्दल विचार करेल का? मला ह्याबद्दल आपलं मत? नाही, आपले सर्वांचेच डोळे आता उघडले आहेत, की आपलं हेल्थ करेक्ट. सेक्टर, हेल्थ बजेट जे काही असायला पाहिजे, ते पहिल्यांदाच आपण एवढं प्रायोरिटी द्यायला लागलो. आपण बघितलं असेल, आपल्याकडे पूर्ण देशभरात जर बघितलं तर आपले पी-एच-सीची जी हालत असते, जे काही डिस्पेन्सरीज असतात, त्यांचे राहण्याच्या ज्या काही सोयी-सुविधा असतात, डॉक्टर्ससाठी पण जे आपण ग्रामीण भागात त्यांना इंटर्नशिप करायला लावतो, ह्या खूपच वाईट असतात. आणि आत्तापर्यंत जेवढं बजेट देणं गरजेचं होतं, ते आपण देऊच शकलो नाही. पण आत्ताकडे आपण बघत असाल, देशभरात आपल्याकडे आता जिथे कॉर्पोरेट पार्टिसिपेशन येतंय, प्रायव्हेट सेक्टर येतोय, आपण सगळे त्या ह्याच्यात पार्टिसिपेशनमध्ये येत आहोत. तर हे सगळं होत असताना पहिल्यांदा मला वाटतं कदाचित एवढं आपण इम्पोर्टन्स ह्या सेक्टरला देत आहोत. देतोय. त्यात हं. आशा वर्कर्स असतील, अंगणवाडी वर्कर्स असतील, डॉक्टर्स, नर्सेस, इंटर्न्स, ह्या सगळ्या स्टुडंट्सना देखील जिथे-जिथे आपण जे काही वाढीव मानधन असेल, ते देण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात सरकारी तिजोरीवर पण आता खूप ताणतणाव आहे. आपण लोन बरोबर. लोकांचे पगार फेडत आहोत, कारण आता रेव्हेन्यूच बंद आहे. पण हे सगळं होत असताना देखील आपण पहिली प्रायोरिटी आपली ठेवलेली आहे, ती हेल्थ केअर सेक्टर आहे. हेल्थ केअर सेक्टर आहे, मग आपले ऑफकोर्स पोलिसचे जवान आहेत आणि मग इतर जी महत्त्वाची खाती असतात त्यांच्याकडे आपण तेवढं बजेट देतोय. पण अर्थात पहिल्यांदा लक्षात आलं, की हे क्षेत्र किती महत्त्वाचं आहे आणि पुढे जात असताना किती महत्त्वाचं राहणार आहे. बरोबर आहे. अ, आता आपण जेव्हा कोविड रिकव्हरीबद्दलच बोलतोय हे सगळं, तेव्हा एक मुख्य घटक त्यातला म्हणजे सिटिझन आहे, नाही का? आणि ह्याच्यात आम्हाला असं वाटतं, की लोकसहभाग हा खूपच एक इम्पोर्टंट भाग आहे. जेव्हा आपण सामाजिक वर्तनाबद्दल बोलतोय, तेव्हा समाज हा पहिला असतो. तर पुढे जाऊन तुम्हाला असं वाटतं का, की काही एक इन्व्हॉल्वमेंट लोकांबद्दल बरोबर अजून केली पाहिजे, काही कोविड चॅम्पियन्स तयार केले पाहिजेत, जे तुमच्यातर्फे लोकांना समजवतील, की बाबा तुम्ही कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर असं पाळलं पाहिजे किंवा नाही. कारण अजूनही लोकांना माहिती आहे, की ह्याच्यामुळे त्रास होऊ शकतो, पण किती सीरियसनेस आहे ते अजूनही आपल्याला तेवढं दिसत नाही. तर ह्याबद्दल, मला वाटतं लोकसहभागाबद्दल. थोडं असं होतं, की जेव्हा आकडे वाढायला लागतात, तेव्हा भीती वाढते आणि मग हं. सगळे आपण लॉकडाऊन करा सांगायला लागतो. पण आत्ताकडे काय झालं, जर आपण काही देशांमध्ये बघितलं तर लॉकडाऊन उघडलेलं आहे. पण व्हॅक्सिनेशन तिथे खूप मोठ्या संख्येत झालेलं आहे. बरोबर. जवळपास 70 ते 75% लोकांना व्हॅक्सिनेशन झालेलं आहे. 50% अधिक डबल व्हॅक्सिनेशन झालंय, म्हणजे फुल्ली व्हॅक्सिनेटेड आहेत. आणि हं. आता काही-काही ठिकाणी परत केसेस वाढायला लागल्यात. तिथे देखील आपण बघतो, जिथे मास्कची गरज नव्हती असं सांगितलं, तिथे मास्क घाला हे सांगायला लागलेले आहेत. आपलं सोपं आहे. मला वाटतं आपल्याकडे जर आपण मास्क घातले,
जर आपण अंतर पाळलं आपल्या 2 व्यक्तींमध्ये आणि अर्थात थोडं वर्क फ्रॉम होमची स्टॅगरिंगची हे सगळं थोडं कॉर्पोरेट बिहेवियर पण जर आपण बदलू शकतो, तर मला वाटतं ह्याच्यात खूप फरक पडू शकेल. आता जर आपण बघितलं आपल्याकडे पॉप्युलेशनची डेन्सिटी खूप मोठी आहे. म्हणजे काही-काही देश मी बघतो जसं सिंगापूर असेल किंवा ऑस्ट्रेलिया असेल, व्हॅक्सिनेशन कदाचित जरी कमी असलं काही-काही देशांमध्ये, तरी देखील 36 केस जरी आल्या, तरी लॉकडाऊन बरोबर. तिथे मला माहिती आहे की 1-2 ठिकाणी तर असं आहे की अजूनही एक राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला 21 दिवसाचं क्वारंटाईन आहे. हं, आर-टी-पी-सी-आर सकट. तर ह्या काही हं. महत्त्वाच्या गोष्टी आपण पाळणं गरजेचं आहे. अर्थात आपल्याकडे तरी देखील आपण त्यांच्या कंपॅरिझनमध्ये खूप शिथिल आहोत. हो. म्हणजे तेवढं आपण कडक काही केलेलं नाहीये आणि परिस्थिती बिकट ही सगळ्यांना माहिती आहे. पण ही अनैसर्गिक परिस्थिती आहे. ही परिस्थिती मला वाटतं कित्येक वर्षानंतर अशी उद्भवलेली आहे आणि एक बरोबर. साधारण आपलं जे वर्तन असतं किंवा साधारण वावरतो जिथे आपण, तिथे किती स्वच्छता आपण पाळू शकू, किती सिव्हिक सेन्स आणि सिव्हिक डिसिप्लिन पाळू शकू, ह्याच्यावर सगळं पुढचं निर्भर आहे. कारण आपल्याला जर खरोखर जीव वाचवायचे असतील, तर आपल्याला समजूनच चालायला लागेल की हे युद्ध आहे आणि हे युद्ध आपण अशा एका दुश्मनाबरोबर लढतोय जो आपल्याला दिसत नाही, जो आपण अजून वागतोय कसं समजू नाही शकत आहे. सतत त्याचं जे काही स्ट्रेन्स आहेत ते बदलत आहेत, म्युटेट होत आहेत आणि मला वाटतं ह्याच्यावर आपण थोडं लक्ष केंद्रित करून सावधपणे थोडं वागणं गरजेचं आहे. कारण आपलं एक ॲक्शन, एक एक चूक ही खूप भारी पडू शकते. हे खूपच महत्त्वाचा संदेश आहे मला वाटतं जे लोकं ऐकतायत त्यांच्यासाठी, की एक चूक किती भारी पडू शकते आणि त्यामुळे आपण सावधगिरी पाळणं आणि ते ठेवणं जोपर्यंत हे पूर्णपणे जात नाही, हे अगदी गरजेचं राहील. आदित्यजी, तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल आणि आमचा रिपोर्ट रिलीज केल्याबद्दल मी तुमची खूप ऋणी आहे. आमचा रिपोर्ट www.orfonline.org ह्यावर डिजिटल फॉर्मॅटमध्ये प्रकाशित झाला आहे. त्याची एक्झिक्युटिव्ह समरी आत्ता मराठीमध्ये उपलब्ध आहे. थोड्या दिवसात अख्खा अहवाल आम्ही मराठीमध्ये उपलब्ध करत आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सायलीजी आणि आपण ह्या रिपोर्टसाठी मला इथे बोलवलंत. मी आपले आभार मानतो आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ORFच्या तर्फे कोविड आणि अर्थात नॉन कोविडमध्ये जे काही कामं करत असता मी बघतो सिटी प्लॅनिंगमध्ये असेल, आयडिएशनसाठी असेल, ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि असंच मी तुम्हाला थिंक टँक म्हणणार नाही कारण थिंक टँक बोलल्यानंतर साधारण अशी एक मानसिकता असते सरकारमध्ये की आता बाजूला ठेवा ह्याला. हो. पण सोबत काम करणं, को-गव्हर्नन्स ज्याला आपण बोलतो, काही महत्त्वाचे विषय, काही महत्त्वाच्या गोष्टी पुढे प्लॅन कसं करू शकतो? कारण आपल्याकडे पण ऑन ग्राउंड जे सोर्सेस असतात, जसं आपण हा अहवाल केलेला आहे, त्याच्यातून पुढची दिशा दाखवणं आम्हाला पण महत्त्वाची असते. ह्याच्यातून शिकण्यासारखं खूप असतं आणि नक्कीच मला वाटतं पुढची लाट जर आपल्याला लाटेपासून लांब राहायचं असेल, तर अहवालातून शिकून त्याच्यावर आपल्याला पुढे कारवाई करायला लागेल. धन्यवाद. धन्यवाद आदित्यजी. नमस्कार. नमस्कार.